सर्वांना नमस्कार. मित्रहो, दररोज कांदा खाल्ल्याने शरीरात काय घडते, कोणते फायदे होतात, म्हणजे हेल्थ बेनिफिट्स ऑफ ईटिंग ओनियन डेली. पण हे एक दिवस खाल्ल्यामुळे काही होणार नाही. याचे जे फायदे आहेत, हे फायदे नियमितपणाने तुम्ही एक मध्यम आकाराचा कांदा, हा दररोज एक तरी कांदा खूप दिवस जर खाल्ला तर हे फायदे मिळतात. म्हणजे बरेच दिवस खाल्ला पाहिजे, नियमितपणाने खाल्ला पाहिजे, तर याचे फायदे होतात. हे फायदे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की इच्छा होईल की आपण दररोज एक मध्यम आकाराचा कांदा खाल्लाच पाहिजे. स्त्री असो पुरुष असो, दोघांसाठी हे चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा याचा जो फायदा आहे ते रोग प्रतिकार शक्ती वाढवतो. हा कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हा कांदा आपण भाजीमध्ये टाकलेला किंवा हे टाकलेला हा कांदा तर त्याला सपोर्ट होईल, परंतु हे जे आपण आज फायदे बोलणार आहोत हे कच्चा कांदा खाल्ल्यानंतरचे फायदे आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तसंच रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच, तसंच याच्यामध्ये काय होतं, अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रकारे असतात. क्युरसेटिन हा जो अँटीऑक्सिडंट आहे महत्त्वाचा, हा इन्फ्लेमेशनच्या अगेन्स्ट फाईट करतो. म्हणजे काय होतं की सूज शरीरामध्ये कुठल्याच अवयवावर येऊ देत नाही, पेशीवर सूज येऊ देत नाही, अंगावर सूज येऊ देत नाही. आणि तसंच याच्यामध्ये सल्फर असतं अँटीऑक्सिडंट बरोबर. मग हे सल्फर जे असतं, हे सल्फर पुरुषांच्या मध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढवायला, जे पुरुष हार्मोन असतं त्याची लेवल वाढवायला मदत करतं. आणि याची लेवल वाढली की पुरुषांच्या मध्ये वीर्याचं प्रमाण वाढत असतं. तसंच काय होतं, स्त्रियांच्या मध्ये हार्मोनची जी लेवल असते ते हार्मोनची लेवल संतुलित होते नियमित कांदा खाल्ल्यामुळं. तसंच काय होतं की कांद्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड सुद्धा असतं. म्हणजे आपण जे नायट्रेट्स म्हणतो आणि नायट्रिक ऑक्साईड म्हणतो, याच्यानं काय होत असतं की रक्तवाहिन्या डायलेट होत असतात, फुगत असतात, रक्तपुरवठा त्या भागाचा वाढत असतो. म्हणून त्या भागाचा रक्तपुरवठा वाढणं हे अतिशय आवश्यक असतं लैंगिक समाधान होण्याकरता. म्हणून कांदा त्या प्रकारे पण त्याच्यात मदत करतो. तसंच रक्तवाहिन्या ब्लड व्हेसल्स जर डायलेट होत असतील तर त्यामुळं तिथला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे झाल्यामुळं सगळ्याच अवयवांना पण याचा फायदा होतो. तसंच हा रक्तपुरवठा लिव्हरला पण चांगल्या प्रकारे मिळतो, किडनीला पण चांगल्या प्रकारे मिळतो, मेंदूला पण चांगल्या प्रकारे मिळतो. म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांनी याचा फायदा होतो. तसंच ॲलर्जीचे जे प्रकार असतात, बऱ्याच जणांना ॲलर्जी असते, ॲलर्जी कमी व्हायला पण कांदा मदत करतो. तसंच कांद्याचे जे गुणधर्म आहेत, अँटीबॅक्टेरियल हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, म्हणजे रोगजंतू मारून टाकणारा गुणधर्म. याला जसं आपण अँटीबायोटिकच्या गोळ्या असतात तशा प्रकारे थोडीशी ॲक्शन कांद्यामध्ये असते. त्यामुळे हा जो गुणधर्म आहे अँटीबॅक्टेरियल, विशेषतः पोटामध्ये ज्यांना आल्सर झालेले असतात, तर हे आल्सर भरून काढण्याचं किंवा आल्सर ज्या रोगजंतूमुळे त्या बॅक्टेरियामुळे होत असतात तर त्या बॅक्टेरियांना मारून टाकण्याचं पण काम कांदा करत असतो. म्हणून हे पोटासाठी पण चांगलं आहे. तसंच हे हृदयासाठी पण चांगलं आहे, कारण याच्यामध्ये सल्फर कंपाऊंड असतं आणि या सल्फर कंपाऊंडमुळे ब्लड प्रेशर, रक्तदाब हा कंट्रोलमध्ये येतो. आणि रक्तदाब ज्या ज्या व्यक्तींचा कंट्रोलमध्ये असतो त्यांचं हृदयाचं आरोग्य एकदम चांगल्या प्रकारे चालत असतं. त्याच्यामुळं हृदयाचा, हार्ट अटॅकचा धोका जास्त राहणार नाही. बाकीचे घटक आहेत, तुम्ही वजन कंट्रोल ठेवलं पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, याला जोडून तुम्ही कांदा खाल्ला तर त्याचे आणखी फायदे चांगल्या प्रकारे मिळतात. तसंच कांदा हा रक्त गोठू देत नाही, रक्ताच्या गाठी होणार नाही. आणि त्यामुळं कसं आहे की जे स्ट्रोक असतं, अर्धांगवायू आहे, पॅरालिसिस आहे किंवा हृदयाचा हार्ट अटॅक आहे, कुठल्या रक्तवाहिन्या पुढचं बंद पडणं, ब्लॉक होणं, हे ब्लॉकेजेस असतात, हे ब्लॉकेजेस सुद्धा कांदा होऊ देणार नाही. तसंच फॅट आणि प्रोटीन्स जे आहेत याच्या मेटाबॉलिझमला किंवा पचनला पण चांगल्या प्रकारे मदत करतो. तसंच कांद्यामध्ये फॅटचं प्रमाण तर नसतंच, जवळजवळ खूप कमी, कॅलरीज पण खूप कमी असतात. त्याच्यामुळं काय होतं की कांद्यामध्ये फायबर जास्त असतात, चोथा जास्त होतो. आणि हे फायबर पोटामध्ये गेल्यानंतर पाणी शोषणारे म्हणजे वॉटर सॉल्युबल फायबर असतात आणि त्यामुळं पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होतं. पोट खूप वेळ तुम्हाला गच्च भरल्यासारखं वाटतं हे फायबर्स असल्यामुळं. म्हणजे लवकर भूक लागणार नाही, लवकर भूक लागली नाही म्हणजे तुम्ही जास्त खाव करणार नाही किंवा खाणार नाही जास्त, म्हणजे तुमचं वजन कंट्रोल व्हायला पण कांदा मदत करतो. तुमचं पोट भरल्यामुळं पोट साफ व्हायला तर मदत करतो, तुमची भूक भागते त्याच्यामुळं आणि वजन कंट्रोलमध्ये होतं. तसंच हाडांसाठी सुद्धा
कांदा एकदम चांगला आहे. तसंच तुमचं कोलेस्ट्रॉल, रक्तामधला जो वाईट घटक असतो चरबी, ते कमी करायला पण कांदा मदत करतो. तसंच आतड्यांचं आरोग्य, कारण कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात. जसं आपण आंबवलेले पदार्थ म्हणतो हे प्रोबायोटिक्स असतात, परंतु कांदा, काकडी, टमाटे हे कच्चं जे खात असतो आपण, यांना आपण प्रीबायोटिक म्हणतो. हे पचन संस्थेचं कार्य चांगल्या प्रकारे करायला मदत करतात. तसंच कांद्यामध्ये काही कॅन्सर्सच्या अगेन्स्ट फाईट करण्याचे पण गुणधर्म आहेत. म्हणजे कांदा खाणाऱ्यामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण सुद्धा कमी प्रमाणात होईल. तसंच तुमची त्वचा आणि केस याच्यासाठी पण कांदा चांगला फायद्याचा आहे. पचन तर चांगलं होतंच, पण त्वचा आणि केसासाठी सुद्धा फायदा होतो. तसंच याच्यामध्ये पोटॅशियम चांगलं असल्यामुळं हृदयासाठी तर फायदाच आहे. आणि याच्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळं, व्हिटॅमिन सी काय करतं, त्वचेला चांगल्या प्रकारे निरोगी ठेवायला मदत करत असतं. आणि व्हिटॅमिन सी एक चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे फायदे आहेत, हे सगळे फायदे कांदा नियमित खाल्ल्यामुळे मिळतात. त्यामुळं एक मध्यम आकाराचा कांदा दिवसभरात, फक्त कसं आहे, काही जण काय म्हणतात त्याचं नुकसान काय असतं, तोटा काय असतो, तुम्ही जर एकदाच जास्त कांदा खाल्ला तर त्यानं काय होतं, पोटात थोडी जळजळ होऊ शकते, पचन थोडं गडबड होऊ शकते. म्हणून थोडा थोडा कांदा खाल्ला पाहिजे. आणि एखाद्या घासाला जास्त कांदा घेऊ नका, कारण दुसरा एक काय असतो ह्याचा थोडासा तोटा. बरेच जण म्हणतात की कांदा खाल्ल्यावर त्याचा वास येतो तोंडाचा. तर हा तोंडाचा वास जर येऊ द्यायचा नसेल तर तुम्ही कांदा हा दह्याबरोबर खाल्ला पाहिजे, एक गोष्ट. किंवा कांदा खाल्ल्यानंतर थोडंसं दही घेतलं पाहिजे, दुसरी गोष्ट. किंवा कांदा हा खूप कमी कमी प्रमाणामध्ये संपूर्ण जेवणामध्ये थोडासा घेतला पाहिजे. म्हणजे आपण एका कांद्याचे जर 3 भाग केले तर त्यातला एक भाग सकाळच्या जेवणाबरोबर, दुसरा भाग दुपारच्या, तिसरा असं जर घेतलं तर तोंडाचा अजिबात वास येणार नाही. किंवा जे पित्त होत असतं किंवा भडभड होत असतं ते पण त्याचा दुष्परिणाम होणार नाही. याच्याशिवाय कांद्याचा कुठलाही दुष्परिणाम नसतो. कांद्याचे सगळे हे फायदेच फायदे आहेत. त्यामुळं आपण सर्वजण नियमितपणानं दररोजच्या जेवणामध्ये कांदा खाण्याची सवय लावूया. आणि हे सगळे फायदे, हे सगळे त्याचे गुणधर्म आणि हे सगळे आपल्याला त्याचे फायदे करून घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला